माझा शब्द कायम पाळते. त्यावर मला शंका नाही. काही प्रश्न पडले मला, उत्तरं शोधावी वाटली म्हणून तुला विचारलं. शोधलीच पाहिजेत. जसं कुठल्याही उत्तराच्या दोन बाजू असतात ना, तसंच प्रश्नाच्याही दोन बाजू असतात. फक्त आपण कुठल्या नजरेने बघतोय हे महत्वाचं. शपथ घेण्याचं गातेस की नाही गात? फारुण सर, काय करताय? फिटर काय केलं मी? ज्या माणसाला असं वाटलं तो माणूस किती धन्य असणार आहे. ऐश्वर्या, आपण एक मिनिट. सगदेव, मला सांग, सावली गाते का रे? नील, कोणाला विचारतोयस आणि काय विचारतोयस? त्याची बहीण जर इतकी सिंगर असती तर त्याने काय तुला रोज सकाळी चहा दिला असता? ऐश्वर्या प्लीज, तो इथे प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत करतोय. प्लीज त्याची खिल्ली उडवू नकोस. सॉरी डॅड. अरे राजकुमार दादा कुठे? नील, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. आई एम सॉरी. बघ, माझ्या मनात तसं काही नव्हतं. आई तू प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज. नील, मला कुणाशीच बोलायचं नाहीये, ओके? आणि मी कुणालाही समजावायला सुद्धा जाणार नाही. ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं समजून घ्यावं. आई प्लीज. आई आई ते नेहमीसारखे बोलत नाही येते का वेगांशी? बस बस झालं. चर्चा बस. मला एवढंच म्हण. अमृता, तू काय बनवलेस? कुठली भाजी बनवलीस ती वाढ. थँक्यू. काय झालंय सावलीला? ती माझ्याशी का बोलत नाहीये? अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी मासवडीचा योग आलाय. थांबा, मी वाढते. मला रस्सा दे. सारा, अजून दे. सारंग, खूप तिखट आहे रस्सा. तू एवढं तिखट कधी पित नाहीस. अरे सारंग, त्रास होईल. माझ्या आयुष्यात काही गोड घडत नाही ना, म्हणून तिखट खाऊन बघूया तसं म्हटलं. काहीतरी चांगलं घडलं तर दे. सारंग, सारंग पुरे. सारंग थांब इथेच.
सारंग सारंग नको प्लीज. दादा मला कोणी अडवू नका प्लीज. सारंग सर, बोलायचं तर आहे पण माणूस ना तिखट नसायला हवा. जरा मत घ्या म्हणजे बरं वाटेल.